मित्रांनो, आज आपण आलो आहोत महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड ऐरोली शाखा येथे भव्य ग्राहक पेठ दिनांक 5 ते 7 जानेवारी 2024 सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत ही ग्राहक पेठ सर्वांसाठी खुली असणार आहे. तर बघूया आपण या ग्राहक पेठेचा आनंद घेऊया आणि यात बघूया की काय काय आहे, कुठले कुठले उद्योग आहेत, कुठले आपण हे ऑइल काढायची पद्धत आहे आणि आपलं हे ऐरोली सेक्टर 4मध्ये आपलं हे हा बिझनेस स्टार्ट करायला तुम्हाला स्टार्टमध्ये कमीत कमी ती मशीन लागते, कोल्ड प्रेस ऑइल ही मशीन तुम्हाला लागेल. 3 फेजची लाईन लागणार. गव्हर्नमेंटचे जे फसायचे लायसन्स आहे तो कंपल्सरी लागणार याला. लॅब टेस्टिंग रिपोर्ट वगैरे आपल्या ऑइलचे सर काढायला लागतात. पेस्ट कंट्रोल ज्या भागात तुम्ही करता त्या भागात तुमचं पेस्ट कंट्रोल म्हणजे ते कॉक्रोच वगैरे असा काय प्रकार नाही व्हायला पाहिजे. तो हा काळजी घ्यायची. बाकी असं आहे. आपल्याला रिस्पॉन्स कसा मिळतो सध्या? खूप चांगलं. आमचे ऐरोलीकर म्हणजे खूप जागरूक आहे त्या विषयात आणि ते स्वस्त जे हेल्थ रिलेटेड लोक आहेत त्यांना तसं स्वतःचे शरीराशी प्रेम करतात ते हे ऑइल खातात. त्यासाठी तुम्ही शुद्ध खाल्ला हे कमी लागतं. ऑइलचे जे लागायला पण कमी आहे. म्हणजे आपण जे मार्केटचे ऑइल खातो ना हे समजा 4 चमचे लागतात ते 2 चमचेच लागतात. एवढा हा फरक आहे. आणि हे ॲक्च्युअलमध्ये हे कमी टेम्परेचर म्हणजे आपल्या देशातला भौगोलिक आहे म्हणून तो कमी आपल्या शरीराच्या टेम्परेचरमध्ये हा बरोबर डायजेस्ट होतो. जर एखाद्या कोणाला जर आपल्याकडून जर काही तेल वगैरे मागवायचं असेल कुठेही असं वगैरे तर आपण डिलिव्हरी वगैरे करू शकाल? नक्की अख्खा भारतात त्याला आपण डिलिव्हरी करू. कुठल्या नंबरवरती करावं लागेल सर? हे नंबर आहे आपलं दोन्ही नंबर आहे. दोन्ही नंबरवरती हां चालेल.
ठीक आहे ना. डिलिव्हरी सर पूर्ण महाराष्ट्रभर होऊ शकते का सर? अख्खा भारतात आपण करू शकतो डिलिव्हरी, काही इश्यू नाही. आयुर्वेदिकरांसाठी फ्री डिलिव्हरी आहे. भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि बिझनेसबद्दल अधिक माहिती दिल्याबद्दल, बेसिक लायसनपासून सर्व गोष्टी तुम्ही दिल्याबद्दल आपले पुन्हा पुन्हा धन्यवाद. धन्यवाद सर.
याचे वर्कशॉप्स होतात. हे जगन्नाथचं ॲक्रेलिक पेंटिंग. ब्रँडचं नाव आहे निया हँडक्राफ्टेड विथ केअर. होममेड कॉस्मॅटिक्स विदाऊट एनी केमिकल्स, विदाऊट एनी प्रिझर्वेटिव्ह. लहान बाळांपासून मोठ्यांपर्यंत सगळे वापरू शकतात. ओके, पण ह्या ब्रँडची सुरुवात कशी झाली? खरं सांगायचं ना तर ह्या ब्रँडची सुरुवात फक्त ह्या साबणापासून झालेली. साबण जे सगळ्यांना आवडतं आणि खूप उत्सुकता असते ना की हे कसं तयार होतं, काय होतं, याला काय काय लागतं. सो ती उत्सुकता माझ्या छोट्या बाळामुळे वाढत गेली की आपण त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी छान तयार करूया. मग साबण झालं, मग क्रीम्स झाले, जेल्स झाले, शॅम्पू, कंडिशनर, बॉडी लोशन, देन लिप बाम, काजळ. बाप रे, खूप सगळ्या गोष्टी आहेत ज्या आत्ता माझ्या इथे स्टॉलवर अवेलेबल आहेत. म्हणजे मी इवन त्याच्यामधनं हेअर कलरसुद्धा तयार केलेले आहेत जे विदाऊट एनी प्रिझर्वेटिव्ह आहेत, विदाऊट एनी केमिकल आहे. ज्यांना केमिकलचा त्रास होतो ते सुद्धा हे हेअर कलर बिना हेजिटेट केल्या आरामसे वापरू शकतात. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता भरपूर सारे प्रोडक्ट्स आहेत. त्याच्यानंतर इथे बाथ सोप आहेत, बॉडी वॉश आहेत, त्यानंतर बॉडी लोशन आहे, कंडिशनर्स आहेत, शॅम्पूच्या वेगळ्या वेगळ्या व्हेरायटी आहे ज्या तुम्ही लहान मुलांनासुद्धा हे शॅम्पू काहीही प्रॉब्लेम नाही बिनधास्त वापरू शकता. सो हा असा बिझनेस जर कोणाला सुरू करायचा असेल, कोणाची इच्छा असेल, पण असं होतं ना कधी कधी की इच्छा खूप असतात पण आपल्याला त्याच्यातनं मार्ग मिळत नाही किंवा कोणी आपल्याला गाईड करायला मिळत नाही, तर हा बिझनेस तुम्ही छान आरामात करू शकता. ह्याच्यासाठी तुम्हाला फार काही नाही, पण एक उद्यम आधार तुम्हाला लागणार आणि बाकी काही फार अशा गोष्टींची गरज नाही आहे. आणि त्याच्यानंतर जे कोणी शिकवणारे आहेत ते तुम्हाला फक्त छान पारखून घ्यायचे आहेत, कारण ऑनलाईन आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल आहेत, पण त्यातल्या किती चांगल्या आहेत हे तुम्हाला तुमचं पारखून घ्यायचं आहे. सो जे तुम्हाला छान प्रॉपर गायडन्स करू शकत असतील, मी तर म्हणेल की ऑनलाईनच्या ऐवजी तुम्ही ऑफलाईन शिका, म्हणजे तुम्हाला पण बऱ्याचशा गोष्टी शिकता येतात, बऱ्याचशा गोष्टी समजतात. सो मी हे प्रिफर करेल की ऑनलाईनच्या ऐवजी तुम्हाला जर कुठे ऑफलाईन सुविधा अवेलेबल असेल तर ते तुम्ही करू शकता. आणि हे जे निया हँडक्राफ्टेड विथ केअरचे जे प्रोडक्ट्स आहेत, होममेड कॉस्मॅटिक्स, होममेड स्किन केअर,
खपली गव्हाचे आहेत, शुद्ध तूप आणि गुळामध्ये ह्या बनलेल्या आहेत. त्याचं रोस्टेड पण आहे आपल्याकडे, ज्वारीचं रोस्टेड आहे, बाजरीचं रोस्टेड आहे. त्याचबरोबर आपल्याकडे प्रोटीन बाईट्स पण बनतात. ह्या 2 प्रकारचे प्रोटीन बाईट्स आहेत, पाम जगरीवाले आहेत आणि आल्मंड ओट्सवाले आहेत. उपवासाची गुळपापडी ही आपली स्पेशालिटी आहे थंडीच्या सीझनसाठी. फराळाच्या पदार्थांमध्ये आपल्याकडे भाजणी चकली आणि बाकीचे पण फराळाचे पदार्थ जसे शेव आहे, चिवडा आहे, आपण ऑर्डरप्रमाणे बनवून देतो. लाडू पण आपण कस्टमाइज करून देतो. आता थंडीसाठी स्पेशल आपल्याकडे मेथी लाडू आहे, मल्टीग्रेन लाडू आहे आणि डिंक लाडू आहे. ह्या तिन्ही लाडूची खासियत हे की हे शुद्ध तूप आणि गुळामध्ये बनवू शकतात. लाडू हा असा प्रकार आहे ना की तुम्ही जितके बनवाल तितकी व्हरायटी किंवा कस्टमायझेशन आपण ह्याच्यामध्ये करू शकतो. साखरेमध्ये किंवा गुळामध्ये तूप तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर संक्रांत स्पेशल आपल्याकडे आता तिळवळी आहे आणि काही हे नाश्त्याचे प्रकार माझ्याकडे अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ग्रीन मूग डोसा आहे, ज्वारी मूग डोसा आहे, त्याचबरोबर मिक्स डाळीचा डोसा आहे, मिक्स डाळीचा ढोकळा पण आहे. असे जे पिठाचे प्रकार आहेत हे नाश्त्यासाठी इन्स्टंटली वापरले जातात, ज्याच्यामध्ये फक्त मीठ आणि पाणी तुम्हाला घालायचं आहे आणि तुम्ही इन्स्टंट डोसे बनवू शकता. सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेमध्ये एकीकडे आपली भाजीपोळी होते तोपर्यंत आपला नाश्तासुद्धा पटापट रेडी झालेला असतो. त्यासाठी आपण हे इन्स्टंट प्रकार आणलेले आहेत. आणि त्याचबरोबर ज्वारीचा रवा, बाजरीचा रवा, मिलेट बेस्ड प्रोडक्टमध्ये तुम्ही हे 2 माझ्याकडे बघू शकता. पॉझिटिव्ह मिलेटचा सुद्धा रवा माझ्याकडे अवेलेबल असतो. आणि ह्यापैकी तुम्हाला काही जरी ऑर्डर करायचं असेल प्रत्येकावरती माझा नंबर आहे. तरी पण मी माझा नंबर परत एकदा तुम्हाला सांगते. विविध एंटरप्राइजेस 9653455318 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. कोणाला काही जरी ऑर्डर करायचं असेल ह्या वस्तूंपैकी तर तुम्ही मला ह्या नंबरवरती व्हॉट्सॲप करू शकता, कॉल करू शकता.